रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ईस्टर्न हायवे जलमय झालाय। सायन्स सर्कल परिसरही जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय, तर किंग सर्कल परिसरातही पाणीच पाणी। रात्रभर सुरू असलेल्या पावसाने किंग सर्कल मध्ये पाणी भरलेलं आहे। पाणी भरल्याने अनेक वाहनं पाण्यात बंद पडलीत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्याला थेट अपडेट देत आहेत। निवृत्ती, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की रात्रीपासून मुसळधार पावसाला खरं तर सुरुवात झाली होती। अजून देखील किंग सर्कल परिसरामध्ये रिमझिम पावसाची रिपरिप जी आहे ती सुरूच आहे आणि या ठिकाणी वाहनं बंद पडण्याचे प्रकार जे आहेत ते या ठिकाणी घडताना पाहायला मिळत आहेत। कारण की ज्या पद्धतीने मुसळधार पावसानं हजेरी लावली होती, रात्री 1:30 वाजताच या ठिकाणी पाणी भरल्याची माहिती या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी तैनात आहेत। गेल्या 1 तासापासून या ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे, परंतु अजून देखील पाण्याचा निचरा झालेला नाही। कारण की ज्या पद्धतीने रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली की दादर हिंदमाता परिसर असू द्या किंवा किंग सर्कलचा परिसर असू द्या, या ठिकाणी सुरुवातीला पाणी भरायला सुरुवात होते। त्याचनुसार रात्री 1:30 वाजल्यापासून या ठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि अजून देखील पाण्याचा निचरा झालेला नाही। आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी अनेकांनी मुंबईमध्ये रस्त्यावरती येणं टाळलेलं आहे। त्याच्यामुळे वाहतूक कोंडी जरी कमी असली तरी देखील अनेकांची वाहनं जी आहेत ती वाहनं बंद पडतानाचे प्रकार घडतायत। मोठमोठी वाहनं जी आहेत ते या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। दुचाकीस्वार देखील आपल्या सोबत आहेत। दादा, कधीपासून इथं उभा आहे? मला 1 तास झालेला आहे उभा आहे। मी कामावरून आलेलो होतो आणि पाऊस बघून माझ्या गाडीमध्ये सायलेन्सरमध्ये पाणी गेलेलं आहे। कुठून निघाला होतास? पाणी कुठपर्यंत भरलं? मी परेलवरून आलेलो होतो। त्या साईडला पण पाणी असंच भरलेलं आहे आणि या साईडला पण असंच भरलेलं आहे पाणी, आणि याच्यामुळं भरपूर गाड्याला म्हणजे दिक्कत झालेलं आहे सगळ्यांनी। नक्की श्रुती, आपण पाहतोय की या ठिकाणी पावसाचं पाणी भरल्यामुळे अनेक दुचाकीस्वार जे आहेत ते या ठिकाणी अडकून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाऊस पडतोय। 200 मिमीहून अधिक पावसाची नोंद जी आहे ती मुंबईतील विविध शहरांमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याचाच फटका जो आहे मुंबईकर नागरिकांना झालेला आहे, कारण की किंग सर्कल परिसरामध्ये गेल्या 1 तासापासून रिमझिम पाऊस आहे, तरी देखील अजून पाणी साचलेलं जे हे पाणी आहे त्या पावसाचं पाणी अजून त्याचा निचरा झालेला नाही। मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी तैनात आहेत आणि त्यांच्या वतीनं जे 6 पंपिंग स्टेशन या ठिकाणी खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेली आहेत, ही 6चे 6 पंपिंग स्टेशन पूर्णपणे सुरू आहेत। तरी देखील पावसाचंच प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे पाण्याचा निचरा अजून देखील होऊ शकलेला नाही। त्यामुळे सायन पोलीस स्टेशन असेल किंवा सायन परिसर असेल, त्याचसोबतच किंग सर्कल परिसर असेल, दादर पासून ते सायन हॉस्पिटल पर्यंत पाणी भरल्याचं या ठिकाणी नागरिक सांगताना पाहायला मिळतात। आणि जे सकाळच्या वेळेस कामावर जात होते किंवा रात्रीच्या वेळेसून काम करून सकाळी घरी जात होते, ते या ठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये त्याचसोबतच पाण्यामध्ये अडकलेले पाहायला मिळतात। आणि जे नागरिक जात होते त्यांच्या गाड्या देखील या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत आणि गाड्या बंद पडल्यामुळे इतर नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे मोठमोठ्या गाड्या देखील या ठिकाणाहून पास होत नाहीयेत। किंग सर्कलहून मुंबईहून ठाण्याच्या दिशेने खरं तर वाहतूक जी आहे ती वाहतूक जात असते, परंतु किंग सर्कलमध्ये पाणी साचल्यामुळे या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते अडकून पडल्याचं पाहायला मिळतंय। या माहितीसाठी